ठाणे महापालिकेच्या नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर अंतर्गत कार्यरत असलेल्या 50 BAMS वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गेल्या 10 महिन्यांपासून थकीत असलेल्या PBIच्या मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं होतं. मात्र आमदार केळकर यांच्या मध्यस्थीनंतर आणि प्रशासनानं 14 मेपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा संप तात्पुरता स्थगित करण्यात आला. पालिकेच्या 15व्या वित्त आयोगांतर्गत शहरातील 64 आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत डॉक्टरांना दरमहा 25,000 रुपये मानधन आणि 15,000 रुपये PBI दिला जातो. मात्र ऑगस्ट 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीतील सुमारे 35 लाख रुपयांचा PBI अद्याप मिळालेला नाही. SNS स्पर्श प्रणालीतून राज्यस्तरावर निधी न मिळाल्यानं ही रक्कम थकीत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेत आमदार केळकर यांनी प्रशासनाशी तातडीनं चर्चा केली. त्यानंतर उपायुक्त मनीष जोशी, नगरसेविका माधुरी मेटांगे आणि अजित मोरे यांच्या उपस्थितीत डॉक्टर प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. प्रशासनानं 14 मे 2026 पर्यंत निधी उपलब्ध होईल असं आश्वासन दिल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला. दरम्यान आंदोलनस्थळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट देत डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळेला त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत डॉक्टरांना पगार द्यायला पैसे नाहीत तर मग आरोग्य मंदिर उभारण्याचा घाट कशासाठी घातला जातो असा सवाल उपस्थित केला. आरोग्य व्यवस्था उभारण्यापेक्षा त्यामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांचे प्रश्न आधी सोडवणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.